ओम नमो भगवते वासुदेवाय. मगाशी म्हटल्याप्रमाणे की ह्या सृष्टी रचनेच्या मुळाशी केवळ ज्ञानच होतं. भगवंत हे ज्ञानस्वरूपच आहेत. पण एखादा जर कोणी म्हणेल की नाही ही सृष्टी जडच आहे, सृष्टी जड आहे, हे तरी ज्ञान कोणाकडनं होणार, कोणाच्या मार्फत होणार, कोणामुळे होणार? तेव्हा जडाची सिद्धी सुद्धा ज्ञानावातून केवळ अशक्य आहे, सर्वथा अशक्य आहे. आणि म्हणून भगवंत हा ज्ञानस्वरूपच स्वीकारणं इष्ट आहे. आणि दिसणार हा सगळा प्रपंच आहे, हे जे ब्रह्मांड आहे, हे सगळं त्या ज्ञानस्वरूप भगवंताचा विलास आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की ह्या ज्या सगळ्या अधिष्ठात्री देवता निर्माण झाल्या, त्यांच्या ठिकाणी अभिमान, विकार, विक्षेप हे सगळं निर्माण झालं. पण जोपर्यंत त्या सगळ्या अधिष्ठात्री देवता वेगवेगळ्या होत्या, सुट्या सुट्या होत्या, तोपर्यंत त्यांच्याकडनं विश्वरचनेचं कार्य सफळ झालं नाही. आणि म्हणून शेवटी त्यांनी भगवंताची हात जोडून स्तुती करायला सुरुवात केली, प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि त्या देवता आता भगवंताला सांगतायत की देवा, आम्ही आपल्या चरणकमलांना नमस्कार करतो, वंदन करतो, कारण आपली चरणकमलच या शरण आलेल्या येणाऱ्या जीवांचा ताप दूर करण्यासाठी एखाद्या छत्रासारखे असतात. उन्हाळ्यात आपण उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, त्या तापापासून संरक्षण करण्यासाठी तशी छत्री घेतो डोक्यावर, तसंच हे देव म्हणतात की आपली चरणकमल म्हणजे जीवांचा ताप दूर करण्यासाठी आवश्यक असलेलं छत्रच आहे. आणि अशा या छत्राचा आश्रय केल्यानंतर यतिजन सुद्धा अनंत अशा संसार दुःखाला सहजपणे दूरवर फेकून देऊ शकतात. हे जगतकर्त्या जगदीश्वरा, या संसारामध्ये तापत्रयानं व्याकुळ झाल्यामुळं जीवांना जरा सुद्धा, अल्पशी सुद्धा शांती मिळत नाही. आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक ताप इतके छळत असतात की कुठल्याही जीवाला अल्पकाळ सुद्धा आणि अल्प प्रमाणात सुद्धा शांती मिळत नाही. आणि म्हणून आपल्या या चरणांची जी ज्ञानमयी छाया आहे, त्याची आम्ही सांगड धरतो, त्याचा आम्ही आश्रय करतो. ऋषीमुनी जेव्हा एकांत स्थानामध्ये राहतात, तेव्हा आपल्या मुखकमलाचा आश्रय घेणाऱ्या वेदमंत्र रूप पक्षींच्या द्वारे ते ज्याचं अनुसंधान करतात, त्या आपल्या परमपावन अशा पदकमलांचा आम्ही आश्रय घेतो. संपूर्ण पापनाशिनी नद्यांमध्ये जी श्रेष्ठ आहे, जी श्रीगंगा, तिचं उद्गमस्थान जे आहेत ती आपली चरणकमलं जी आहेत त्याचा आम्ही आश्रय करतो. वेदमंत्र हे जणू काही पक्षीच आहेत आणि भगवंतांचं मुखकमल हे त्या पक्ष्यांचं घरटं आहे. अशा प्रकारची रूपकात्मक रचना वेदव्यासाने इथे केलेली आहे. आम्ही आपल्या चरणकमलांच्या त्या चौकीचा आश्रय करतो. पाय जिथे ठेवले जातात ते जे चौकोनी किंवा मंडलाकृती एक आसन असतं, त्याचा आम्ही म्हणाले आश्रय करतो. की जे धारण केला असता भक्तांची श्रद्धा आणि
श्रवण कीर्तनादी रूप भक्ती ही परिमार्जित होते, अंतःकरण शुद्ध होतं आणि मग अशी ती श्रवण कीर्तनादी रूप भक्ती धारण केल्यानंतर वैराग्यानं पुष्ट झालेल्या ज्ञानामुळं सगळे भक्त हे परम धैर्यवंत होतात. वेदव्यासाने इथे यत् श्रद्धया श्रुतवत्या च भक्त्या समृज्यमाने हृदयवधाय ज्ञानेन वैराग्य बलेन हिरा व्रजेम तत्तेंघ्री सरोज पीठम असं म्हटलंय. सरोज पीठ म्हणजे ती चौकी, ते तबक. श्रुतवती भक्ती त्यांनी म्हटलंय. श्रुतवती भक्ती म्हणजे वेदशास्त्र पुराणांच्या अनुसार जी भक्ती सांगितली गेली ती श्रुतवती भक्ती, आणि तिचाच श्रद्धेनं स्वीकार करावा. एखादा आपल्या मनानं कल्पना करून जर भक्ती करेल तर ती मनमानी भक्ती काही उपयोगाची नाही. वेद शास्त्र आणि पुराण जिथं भक्ती म्हणून वर्णन करतात अशी जी श्रुतवती भक्ती आहे त्याच भक्तीचा श्रद्धेनं स्वीकार करायला पाहिजे. कारण त्या श्रुतवती भक्तीतूनच हृदय शुद्ध होईल, त्याचं संमार्जन होईल आणि मग अशा शुद्ध हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करणं सोपं ठरेल. जी शास्त्र विरुद्ध भक्ती आहे त्या भक्तीमुळे अनेक प्रकारचे उत्पात घडतील, अनेक प्रकारचे त्याच्यातून उपद्रव निर्माण होतील. कारण शास्त्र विरुद्ध असलेल्या भक्तीमध्येच अहंकार निर्माण होतो. वास्तविक ज्ञानाची दोन अंग सांगितले जातात किंवा ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले जातात, एक निर्बळ ज्ञान आणि एक सबळ ज्ञान. ज्या ज्ञानाच्या ठिकाणी वैराग्य हे बळ आहे ते सबळ ज्ञान, आणि ज्या ज्ञानाच्या ठिकाणी वैराग्य नाही ते निर्बळ ज्ञान. पापी माणसं जी आहेत ती तोंडाने एकीकडे योग्य तेच ज्ञान सांगतील पण तरी सुद्धा त्याच्यात वैराग्याचा अंशही नसल्यामुळं ते निर्बळ ज्ञान ठरेल. आणि ते पुण्यात्मे आहेत ते जे ज्ञान देतील ते सबळ असेल, कारण त्या ज्ञानाच्या ठिकाणी वैराग्याचं अधिष्ठान असेल. आणि ह्या वैराग्यामुळेच भक्तांना असंगता साधते आणि त्या असंगतेतूनच पुढे दुःखनाश घडू शकतो. तेव्हा जी भक्ती करायची ती श्रुतवती भक्ती करायची आणि ती सुद्धा श्रद्धेनं करायची. या सगळ्या देवता सांगतायत की ह्या अशा चौकीत आम्ही आश्रय करतो, आपल्या चरणकमलांच्या चौकीत आश्रय करतो की ज्याच्यामुळं भक्तांच्या ठिकाणी श्रवण कीर्तनादी रूप भक्तीमुळं आणि श्रद्धा पूर्ण भक्तीमुळं अंतःकरण परिमार्जित होऊन ते वैराग्य संपन्न होतं आणि अशा ज्ञानातून त्यांच्या ठिकाणी अतिशय मोठासा धैर्याचा भाव निर्माण होतो. भगवंता, आपण संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार याच्यासाठीच अवतार घेता आणि म्हणून आम्ही सगळे आपल्या त्या चरणकमलांचा आश्रय घेतो, त्यांना शरण जातो की जी चरणकमल आपलं स्मरण करणाऱ्या भक्तांना सदैव अभय देतात. जी माणसं घरदार, देह आणि त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या अन्य तुच्छ पदार्थांमध्ये अहंकार, ममता यांचा दृढ दुराग्रह बाळगतात, त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा अंतर्यामी रूपानं आपणच असता. त्यांच्यासाठी आपण दूर असता
आपण त्यांच्या जवळ असून सुद्धा त्यांना दूर भासतात. तेव्हा अशा त्या आपल्या चरणकमलांचा आम्ही आश्रय घेतो, त्यांची आम्ही उपासना करतो. पुढे त्यांनी काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.